मग तुम्ही भेटला कुठे? आम्ही लग्नाच्या आधीच भेटलो, पण ते कोणाला माहित नव्हतं. कुठे कुठे भेटले? मुलुंड स्टेशनला ही मला भेटली. आणि आम्ही मी काळाजोगीवरून मुलुंडला आलेली. आणि मग काय स्टेशनवरच भेटला? नाही, मग आम्ही खोपोलीला गगनगिरी महाराज गेलो. काय म्हणजे मुलुंड वरून खोपोलीला? मला वाटलं मुलुंड वरून माणूस जास्तीत जास्त ठाण्यापर्यंत जाईल, हो की नाही? खोपोली का? खोपोलीला काय एकदम ऍक्च्युली तिथे ते गगनगिरी महाराजांचं मठ आहे, त्यांना खूप मानते. त्यांना ते बोलले लग्न ठरवून आपण पहिले तिकडे जाऊया. फारच छान आहे हो प्रवास तुमचा. पण मला सांगा, या आमच्या वहिनींना तुम्ही लगेच होकार का दिला? नाही, ऍक्च्युली याच्याबद्दल चांगली माहिती भेटली होती की तिला फार देवाची आवड आहे, प्लस शांत आहे वगैरे. आणि पहिलेच असं वाटतं की बघता शरीर आपल्याला एखादं की नाही हीच मुलगी आहे ती, ते असं म्हणत नाही की आपली इच्छा, म्हणजे एक मेसेज भेटला. ठीक आहे, म्हणजे प्रवेशद्वार आहे की काय? असं मनातून इच्छा येते वगैरे. मला म्हणजे ऐतिहासिक काहीतरी बघतो असं वाटायला लागलं. आता या खेळात काय होणार ते बघूया. एक एक प्रश्न विचारत जातो आणि जशी जशी उत्तरं येतील तशा तशा घरातल्या व्यक्ती इथे येऊन या रिंगमध्ये उभ्या राहणार. आणि मग त्यानंतर आपण एकमेकांना घट्ट धरून ते कुटुंब कसं राहतं एकत्र ते बघूया. पहिली मला सांगा, सतत टीव्ही कोण बघतं घरात यांच्यापैकी? हे इथे उपस्थित आहेत त्यापैकी. माझे दीर. दीर या उभे राहा. बरं, शॉपिंगची आवड कोणाला आहे इथे? मी स्वतःच. तुम्हाला खूप आवड आहे शॉपिंगची? या तुम्ही या. पहिली तापट कोण आहे या सगळ्यांमध्ये? माझे सासरे. सासरे बुवा, पटकन राग येतो. या सासरे बुवा, या 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 तुम्ही पण या. पाणीपुरी खूप कोणाला आवडते? मामी. मामी. राजेश्री. कुठे आहेत मामी? हे देवा. समजा शॉपिंगला गेले तर यांच्यापैकी बार्गेनिंग कोण जास्त करतं? जयश्री मामी. जयश्री मामी. कसं उभं राहायचं ते? या तेवढं जास्त बक्षीस मिळणार सगळ्यांना. पटकन भांडण करायची वेळ आली तर कोण करेल? रूपा मावशी. काय हो, सतत भांडणं करता वाटतं. या आत या, आतमध्ये रिंगच्या आत. रिंग तुटली किंवा रिंगच्या बाहेर पाय गेला, रिंग उचलली की आउटा. विसरबोळा स्वभाव कोणाचा? माझे मिस्टर. या आता आम्हाला माहित नाही, त्यांना उचलून घ्या. नाही तर रिंगच्या आत, रिंगच्या बाहेर आहे पाय, अर्धवट आहे. घरातलं लाडकं व्यक्तिमत्व कोण? सृष्टी. या या अंतराला कोण दादा? तुम्ही अंतरा इथून ये. कशी नाही खात? हे वरती घ्या तिला. अरे बापरे. व्हेरी गुड. दहीहंडी. शॉपिंगला म्हणजे बाजार हाट रोजचं जे असतं ते कोण करतं? माझी बहीण. बोलवा बहिणीला. नाही, रिंगवर आहे पाय. पायावर पाय ठेव. रिंगच्या आत जायला पाहिजे. ठेवला. व्हेरी गुड. हिंदी चित्रपट बघायला कोणाला आवडतं? माझे पप्पा. पप्पा या. थांबा थांबा थांबा. पप्पा म्हणाले नाही आता हे कोसळतील. ओके, आता किती जण आहेत ते मोजतो. थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9. अभिनंदन. सगळे आपापल्या जागेवर उभे राहा. 2700 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं.
खपवून घेणार नाही, मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?